नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण भूगोल या विषयातील खडक व खडकाचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहू। जर माझे चॅनल तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। हे लेक्चर आपण प्रश्नोत्तर स्वरूपात पाहणार आहेत आणि त्यामध्ये ज्याच्या माहिती द्यायची आहे ती माहिती आपण याच्याशी रिलेटेड पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, खडकामध्ये खालीलपैकी कोणती खनिजे असतात? ऑप्शन आहेत सिलिका आणि ॲल्युमिनियम, ऑप्शन नंबर 2 आहे मॅग्नेशियम आणि लोह, ऑप्शन नंबर 3 आहे दोन्ही बरोबर, ऑप्शन नंबर 4 आहे दोन्ही चूक। तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। कोणतं? ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर। म्हणजे खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही चारही खनिजे असतात। म्हणून खडकामध्ये जे हे 4 खनिजे असतात ते एकत्रित होऊनच खडक बनत असतो। पण खडक म्हणजे नेमकं काय हे पाहायचं आहे आपल्याला। बघा खडक म्हणजे काय आहे, भूपृष्ठावर व त्या खाली काही किलोमीटर खोलीपर्यंत, भूपृष्ठावर आणि त्या खाली काही, हा झाला भूपृष्ठ, त्याच्या खाली काही किलोमीटर खोलीपर्यंत ज्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजाचं मिश्रण असतं, इथं खनिज असतात ते नैसर्गिकरित्या तयार झालेलं खनिजाचं मिश्रण म्हणजे खडक म्हणता येईल। आणि खनिजांच्या मिश्रणातून खडक असा निर्माण होत असतो। हे क्लिअर झालं? चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, खडकाचे प्रकार किती? बघा खडकाचे एकूण किती प्रकार आहेत? खडकाचे एकूण 3 प्रकार आहेत। कोणकोणते? पहिला प्रकार आहे अग्निज खडक, अग्निज खडक। दुसरा प्रकार आहे रूपांतरित खडक, रूपांतरित खडक। आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गाळाचे खडक, तिसरा प्रकार आहे गाळाचे खडक। असे एकूण खडकाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत। आता बघा त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न आहे, प्राथमिक खडक म्हणून खालीलपैकी कोणता खडक ओळखला जातो? ऑप्शन आहे गाळाचा खडक, रूपांतरित खडक, अग्निज खडक आणि ऑप्शन नंबर 4 आहे तिन्ही बरोबर। तर बघा प्राथमिक खडक, काय लक्षात ठेवायचा शब्द प्राथमिक खडक। प्राथमिक खडक कोणत्या खडकाला मानला जातो? अग्निज खडक। याचं उत्तर आहे अग्निज खडक। आता तुम्ही मागास पाहिलं की अग्निज खडकाचे 3 प्रकार, गाळाचे, अग्निज आणि रूपांतरित, त्यातला हा अग्निज खडकालाच आपण प्राथमिक खडक असं म्हणतो। प्राथमिक खडक किंवा अग्निज खडक म्हणजे नेमकं काय, तो कसा खडकाचा प्रकार आहे तर ते बघूया। ते बघा ज्वालामुखी प्रक्रियेतून बाहेर, बघा हा जे जमिनीखाली जो ज्वालामुखी असतो त्या प्रक्रियेतून बाहेर पडणारा लावारस, बरोबर आहे, बाहेर पडणाऱ्या लावारसाचे भूपृष्ठावर, असे भूपृष्ठावर शिलारसाचे घनीभवन झालं, ही बाहेर पडणाऱ्या ह्या शिलारसाचे ह्या भूपृष्ठावर घनीभवन होते, त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकालाच आपण काय म्हणतो? अग्निज खडक, बरोबर आहे। ह्या इथून जे ज्वालामुखी बाहेर पडल्यानंतर वर इथं जे त्या शिलारसाचं घनीभवन होतं तिथून त्याच्यातून जो खडक निर्माण होतो त्याला आपण कुठला खडक म्हणतो? अग्निज खडक असे म्हणतो, बरोबर आहे। मग अग्निज खडकाविषयी अजून आणखी माहिती तुम्हाला बघायची असेल तर बघा अग्निज खडक, अग्निज खडकामध्ये काय असतं, हे पृथ्वीच्या अंतर्गत जे पदार्थ असतात त्यातून निर्माण झालेला हा खडक असतो, बरोबर आहे। त्याचप्रमाणे ह्या खडकामध्ये जीवाश्म असतात का? जीवाश्म, याचं उत्तर आहे नसतात। अग्निज खडकात जीवाश्म नसतात, कारण उष्णताच इतकी असते की त्याच्या जीवाश्म जिवंत राहू शकतात का? नाहीये, बरोबर आहे। त्याचप्रमाणे आणखी पाहायचं झालं अग्निज खडकाविषयी माहिती तर बघा अग्निज खडकाचे तसे मुळात दोन प्रकार पडतात। कोणकोणते? अंतर्निर्मित अग्निज खडक, बरोबर आहे। कोणते? अंतर्निर्मित अग्निज खडक आणि दुसरा आहे बाह्यनिर्मित, लक्षात असू द्या। अग्निज खडकाचे 2 प्रकार, अंतर्निर्मित आणि दुसरा आहे बाह्यनिर्मित। मग अंतर्निर्मित अग्निज खडक म्हणजे नेमकं काय तर ते बघा ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान, बरोबर आहे, मग सांगितलं ज्वालामुखीच्या क्रियेतूनच अग्निज खडकाची निर्मिती होते। त्याचप्रमाणे ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारस असतो, खालचा जो हा शिलारस असतो तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर
इथं पृष्ठभागावर येण्याऐवजी तो पृष्ठभागाखाली असा घनीभवन होतं. म्हणजे ह्या पृष्ठभागाच्या वर येत नाही शिलारस, तो इथंच पृष्ठभागाच्या खाली त्याचं घनीभवन होतं. तेव्हा जो खडक निर्माण होतो त्यालाच आपण अंतर्निर्मित काय म्हणतो, अंतर्निर्मित अग्नीचे खडक असं म्हणतो. त्याची उदाहरणं पाहायची झाली तर बघा, गॅब्रो हा अंतर्निर्मित अग्नीचे खडक आहे. कुठला? गॅब्रो. त्याचप्रमाणे आहे गॅब्रो. आणखी अजून कुठला सांगता येईल? ग्रॅनाइट हा सुद्धा कसा खडक आहे? अंतर्निर्मित अग्नीचे खडक आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे कसं तयार होतो माहिती आहे ना, तो तुम्हाला सांगितलं. भूपृष्ठावर न जाता तो भूपृष्ठाखाली शिलारस असा थंड होऊन किंवा घनीभूत होऊन जो खडक निर्माण होतो त्याला आपण अंतर्निर्मित अग्नीचे खडक म्हणतात. आणि त्यातील स्फटिकीकरण कसं होतं माहिती आहे का? ह्या शिलारसाचं सावकाश होतं. त्यामुळं काय, स्फटिक आहेत ना, शिलारसाचे स्फटिक ते सुस्पष्ट व मोठे असतात. बरोबर आहे. स्फटिक कसे असतात? अंतर्निर्मित अग्नीज खडकाचे सुस्पष्ट व मोठे मोठे असतात. हे कळलं? अग्नीज खडक बघितलं. अग्नीज खडकाचा पहिला उपप्रकार अंतर्निर्मित अग्नीज खडक बघितला. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य. कुठला? बाह्य. मग बाह्यमध्ये काय? बाह्य अग्नीज खडक नेमका कसा तयार होतो त्याच्याशी रिलेटेड माहिती बघू. बघा, या प्रक्रियेत लावारस प्रत्येक ह्याच्यात आहे. अग्नीज खडकामध्ये लावारस काय करतो? भूपृष्ठाच्या वर येतो. कुठं येतो? वर येतो. आणि तिथे पसरल्यावर त्याचे घनीभवन होते. भूपृष्ठाच्या वर खाली दोन्ही पण लक्षात ठेवा. अंतर्निर्मित अग्नीज खडकात फक्त खाली पसरतो, तर बाह्यनिर्मित अग्नीज खडकावर तो भूपृष्ठाच्या वर जाऊन इथं पसरतो. बरोबर आहे. पसरतो आणि त्याचं घनीभवन होऊन बाह्यनिर्मित अग्नीज खडकाची निर्मिती होते. जसं की उदाहरण तुम्हाला याचं सांगता येईल ते म्हणजे महाराष्ट्र पठाराची निर्मिती हे बाह्यनिर्मित अग्नीज खडकाचं उदाहरण आहे. कुठले? महाराष्ट्र पठार याची निर्मिती कशाची आहे? बाह्यनिर्मित अग्नीज खडकाची आहे. लावारस भूपृष्ठाच्या वरती येऊन थंड होऊन किंवा घनीभूत होऊन तयार होणाऱ्या खडकास आपण काय म्हणतो? बाह्यनिर्मित अग्नीज खडक. आणि त्याचे जे स्फटिकीकरण झालेलं असतं ते कसे असतात? सुस्पष्ट नसतात, कारण ते पटकन किंवा थंड होतात. बरोबर आल्यानंतर लवकर थंड होतात म्हणून ते सुस्पष्ट त्यांचे स्फटिकीकरण नसतात. बरोबर आहे. हे कळलं? स्फटिक सुस्पष्ट नसतात. हे क्लिअर झालं अग्नीज खडकाविषयी गोष्ट. आता पुढचा प्रश्न अभ्यासू. गाळाचे खडक कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होतात? बघा, गाळाचे खडक कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होतात? ऑप्शन आहे निक्षेपण, क्षरण, स्फटिकीकरण आणि अपक्षरण. बरोबर आहे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अपक्षरण क्रियेतून गाळाचे खडक निर्माण होतात. बरोबर आहे. पृष्ठभागावर आलेल्या ह्या खडकापासून अपक्षरणामुळे गाळाचे खडक तयार होतात. बरोबर, हे समजलं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या खडकातून झाली? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती बाह्यनिर्मित अग्नीज खडकापासून झाली. मग अग्नीज खडक कुठं आहे? ऑप्शन नंबर 2. बरोबर, ऑप्शन नंबर 2 आहे अग्नीज खडक. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हे कळलं? अग्नीज खडकाविषयी आपण सविस्तर माहिती आता अभ्यासली. त्याच्या खाली बघा 6वा प्रश्न आहे तो, हिरा हा कोणत्या मूळ खडकाचे रूपांतरित स्वरूप आहे? तुम्हाला सांगितलं अग्नीज खडकाविषयी माहिती पाहिली. परत आता वर राहिलं तुम्हाला गाळाचा खडक हा झालं, प्राथमिक झालं, हे झालं, महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. हिरा हा कोणत्या मूळ खडकाचे रूपांतरित स्वरूप आहे? हे बघा, तुम्हाला मी आधी 3 प्रकार सांगितले. कुठलं? गाळाचा रूपांतरित व अग्नीज खडक. बरोबर. मग त्यामधनं बघा रूपांतरित म्हणजे नेमकं काय? बघा, अग्नीज खडक आणि गाळाचे खडक मिळून दोन्हीच्या क्रियेतनं किंवा पुनःस्फटिकीकरणातून जो खडक निर्माण होतो त्याला काय म्हणतात? रूपांतरित खडक म्हणतात. कुठला खडक? रूपांतरित. कुणाकुणाच्या क्रियेतून किंवा कुणाच्या एकत्रीकरणातनं? अग्नीज खडकाच्या आणि गाळाच्या खडकाच्या एकत्रीकरणात रूपांतरित खडक निर्माण होतात. तर त्याचं उदाहरण बघा, रूपांतरित खडक. बरोबर. रूपांतरित खडक नेमका कसा निर्माण होतो ते बघा.
तप्त लावारसाचा परिणाम होऊन तसेच भू हालचाली होत असताना, कसा तप्त लावारसाचा परिणाम होऊन भू हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे खडकातील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकरण होतं. मग पहिलं स्फटिकरण होतं, एकाचं कसं स्पष्ट होतं, एकाचं अस्पष्ट होतं. त्या स्फटिकरणाचं पुन्हा स्फटिकरण होतं. म्हणजे कसं पुनर्स्फटिकरण होऊन त्याचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरित खडकाची निर्मिती होते. बरोबर. कोणत्या क्रियेतून? भू हालचाली असू किंवा दाबामुळे खडकाचं डबल स्फटिकरण होऊन जो खडक निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो? रूपांतरित खडक असं म्हणतो. पुनर्स्फटिकरण झाल्यामुळे या खडकात काय असतात? जीवाश्म आढळत नाहीत. जीवाश्म आढळतात का रूपांतरित खडकात? नाही. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाहीत. मग सांगितलं कोणत्या खडकात आढळत नाहीत? आणखी अग्निज खडकात पण जीवाश्म नसतात आणि रूपांतरित खडकात पण जीवाश्म नसतात. हे लक्षात आलं तुमच्या? मग हिरा हा मूळ खडकाचे रूपांतरित स्वरूप आहे. कोणत्या मूळ खडकाचे सांगता येईल का कोणाला? कोळसा. बरोबर उत्तर आहे कोळसा. या खडकाचे रूपांतरित स्वरूप म्हणजे हिरा. बरोबर आहे. पण कोळसा हा कोणत्या खडकात येतो बरं? कोणत्या खडकाचा मूळ खडक आहे तो? गाळाचा का अग्नीचा का रूपांतरित? रूपांतरित तर हिरा आहे. मग अग्नीचा आहे का गाळाचा? तर तो गाळाचा खडक आहे. गाळाचा खडक हा कोळसा, आणि कोळसाचे रूपांतरित स्वरूप किंवा रूपांतरित खडक म्हणलं तरी तो येतो हिरा. बरोबर आहे. हे तुमच्या लक्षात आलं. कोळसाचे रूपांतरित स्वरूप म्हणजे हिरा. त्यानंतर बघा, आता हे तुम्हाला काय दिलेले आहेत? खडकाचं मूळ. अग्निज हा मूळ खडक आहे. बरोबर आहे. अग्निज हा खडक आहे. त्यातलं मूळ खडक कुठला? ग्रॅनाइट. आणि त्याचं रूपांतरित स्वरूप नीस. लक्षात असू द्या. ग्रॅनाइटचं रूपांतरित स्वरूप नीस. अग्निज खडक पण त्याच्यातला बेसाल्ट हा मूळ खडक. अग्निज खडकातला बेसाल्ट हा मूळ खडक, आणि बेसाल्टचं रूपांतरित स्वरूप हॉर्नब्लॅंड आणि शीट्स आहेत. लक्षात असू द्या. हॉर्नब्लॅंड्स आणि शीट. अग्निज खडकाचा गॅब्रो हे मूळ खडक, आणि त्याचं रूपांतरित स्वरूप सर्पेटाईन. चुनखडकी हा मूळ खडक पण त्याचं रूपांतरित स्वरूप संगमरवर. बरोबर आहे. कोळसा हा, आता वरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथेच सापडेल. बरोबर आहे. कुठला? कोळसा या खडकाचं रूपांतरित खडक म्हणजे ग्राफाईट आणि हिरा पण हा असतो. बरोबर आहे. ऑप्शनमध्ये ग्राफाईट नव्हतं, हिरा होतं, म्हणून आपण हिरा हे उत्तर बरोबर दिलं. वाळूचा खडक ह्या मूळ खडकाचं रूपांतरित खडक कुठला? क्वार्टोझाईट. आणि शेल या मूळ खडकाचं रूपांतरित खडक आहे शिस्ट आणि स्लेट. पण बघा, हे शेल, वाळूचा खडक, कोळसा, चुनखडी हे गाळाचे खडक आहेत. मुळात कसे आहेत? गाळाचे खडक आहेत. आणि ग्रॅनाइट, बेसॉल्ट, गॅब्रो हे कशाचे? अग्निज खडकाचे मूळ खडक आहेत. बरोबर आहे. हे क्लिअर झालं. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेत पडतो. परीक्षेत ह्याच्यातलं एक का होईना प्रश्न, किंवा अग्निज खडकातलं गॅब्रो हा कोणता खडक आहे, शिस्ट हे कशाचे रूपांतरित स्वरूप आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढे बघा, 7वा प्रश्न आहे, जीवाश्म आढळणारा खडक कोणता? आता हे तुम्हाला आलं पाहिजे. ऑप्शन बघा, अग्निज, रूपांतरित, गाळाचा आणि तिन्ही बरोबर. मग सांगितलं तुम्हाला अग्निज खडकामध्ये खूप उष्णता असते, तिथं काही जीवाश्म आढळत नाही. रूपांतरित खडकात पुनर्स्फटिकरण केलेलं असतं, त्याच्यामुळे तिथं बी काही जीवाश्म नसतो. मग राहिलं एकच ऑप्शन क, म्हणून हे आहे याचं उत्तर. गाळाचा खडकामध्ये जीवाश्म आढळतात. बरोबर आहे. मग गाळाचा खडक नेमका कसा असतो? आता गाळाचे ऑप्शन उत्तर निघाले, मग त्याच्या संलग्नित आपण माहिती पाहू. गाळाचे खडक कसे निर्माण होतात बघा. नदी असू, हिमनदी असू किंवा वारा इत्यादी कारणामुळे खडकाचे अपक्षरण होते. बरोबर आहे. नदीच्या वाहनाने किंवा हिमनदीने वरून पडल्यामुळे किंवा वाऱ्याच्या वाहनाने, त्यामुळे काय होतं? खडकाचं अपक्षरण होतं. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. बरोबर आहे. खडकाचं अपक्षरण झाल्यावर तो जो गाळ निर्माण होतो, तो गाळ जर वाहत गेला आणि तो सखल अशा खोलगट किंवा भागात गाळाचे थरावर गाळ येऊन ते थरावर थर साचतात. त्यामुळे वरच्या थराचा जो खालचा थरावर जो प्रचंड भाग, बरोबर आहे ना, साहजिकच आहे, खालच्या स्तरावर वरच्या थराचा दाब पडला की खालचा स्तर
दबणार, त्यामुळे थर असे दबून 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 गाळाच्या खडकाची निर्मिती होते. गाळाचे थर एकमेकावर साचतात आणि अनेकदा त्या थरामध्ये काय होतं, मृत प्राण्याचे तसंच वनस्पतीचे अवशेष काढले जातात. बरोबर आहे, हे तुमच्या लक्षात आलं. ते थर साचत जाताना तेव्हा काही प्राणी असो किंवा काही वनस्पतीचे अवशेष त्यामध्ये गाडले जातात. म्हणून काय होतं त्याच्यात, मग तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर सापडेल की जीवाश्म त्याच्यात असतात. बरोबर आहे, गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म गाडले जातात, त्यामुळे त्यामध्ये जीवाश्म सापडतात. या खडकामध्ये गाळाचे थर आपल्याला स्पष्टपणे दिसतात. बरोबर आहे, कारण ते असं एकावर दाब पडून पडून ते स्पष्ट आपल्याला दिसतात. म्हणून त्याला आपण गाळाचे खडक किंवा स्पष्टपणे दिसणारे थर, त्यामुळे अजून एक नाव आहे त्याला स्तरित खडक असेही सुद्धा गाळाच्या खडकाला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन उदाहरण सांगायचं झालं तर कोणतं सांगता येईल तुम्हाला, गाळाच्या खडकाचे किंवा स्तरित खडकाचं उदाहरण म्हणलं तर तुम्हाला सांगता येईल वाळूचा खडक, चून खडक, शेल आणि प्रवाळ खडक. प्रवाळामध्ये प्रवाळ पण सामील असतात किंवा जीवाश्म असतात. हे कळलं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, बेसाल्ट या खडकापासून कोणता रूपांतरित खडक निर्माण होतो. आता मी तुम्हाला वर सांगितले, तुमच्या लक्षात असलं पाहिजे की बेसाल्ट ह्या खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो. रूपांतरित खडक कसा तयार होतो, कोणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, गाळाचे आणि अग्नीचे एकत्र येऊन रूपांतरित खडक तयार होतात. ते कशा प्रकारे होतात, पूर्ण स्फटिकीकरणाच्या रूपात ते तयार होतात हे सांगितलं. मग बेसाल्ट ह्या खडकापासून कुठला रूपांतरित होतो, आता वरती पाहिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे हॉर्नब्लेंड आणि शीट्स. अशा दोन्हीही खडक निर्माण होतात. कशाचा, बेसाल्टचे रूपांतरित खडक म्हणजे हॉर्नब्लेंड आणि शीट्स. म्हणजे आपल्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फक्त अ व ब दोन्ही बरोबर. तुम्हाला हे कळलं. चला तर मग आपण आज काय पाहिलं ते एकदा लक्षात असू द्या. खडकाचे प्रकार कुठले कुठले आहेत, अग्निज, गाळाचे, रूपांतरित. त्याच्यात अग्निजमध्ये 2 प्रकार, अंतर्निर्मित आणि बाह्यनिर्मित खडक. पुन्हा गाळाचे खडक कसे निर्माण होतात, त्यानंतरच पुन्हा पाहिलं आपण रूपांतरित खडक कसे निर्माण होतात. पुन्हा प्रत्येक रूपांतरित खडकाचे मूळ खडक कोणता असतो हे सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिले. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. नमस्ते.